नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये अकाउंटंट पदाच्या जागा सुटलेल्या आहेत, ज्या की 42 जागा आहेत. तर त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे की त्या जागा काय आहेत किंवा कोण अर्ज करू शकतो, पे स्केल किती असेल, फॉर्म म्हणजे किती फीज असेल फॉर्मसाठी, एज रिलॅक्सेशन काय असेल, एज किती लागेल, या सर्व गोष्टी. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी सिलेबस काय असेल, अकाउंटसाठी सिलेबस काय असेल, प्रिलिमसाठी म्हणजे नॉन टेक्निकलसाठी सिलेबस काय असेल, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच तुमच्यासाठी ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहे ज्या की तुमच्यापर्यंत त्या पोचल्या जात नाहीत त्या आपल्या चॅनलद्वारे पोचू शकतात मित्रांनो. आणि एक लाईक नक्की ठोका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण चालू करूयात. बघा, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याने काय केलं, बघा जागा काल रिलीज केलेल्या आहेत. हे कशामध्ये मोडतं बघा, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेमध्ये. तर बघा याच्यामध्ये किती जागा आहेत, काय आहेत बघा इथे सांगितलं की ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बेसिस. ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे मित्रांनो. याच्यासाठी बघा अकाउंटंट पदासाठी लेवल 5 म्हणजेच काय बघा 29,200 ते 92,300 एवढं पे स्केल आहे, म्हणजे जवळपास 50+ तुम्हाला पे स्केल पडेल. तर बघा इथं तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. तर त्या जागा कोणकोणत्या आहेत त्या फक्त आपण बघून घेऊयात एकदा, त्या जागा कोणकोणत्या आहेत. तर बघा याच्यामध्ये बघा इथं ह्या 12 जागा, ह्या 7 जागा आहे ना, 12 जागा, 7 जागा, नंतर ह्या 4 जागा, नंतर ह्या 2 जागा, आणि ह्या 2 जागेनंतर ह्या 4 जागा. मग आणि बॅकलॉग पण इथं दिलेला आहे मित्रांनो, बॅकलॉगच्या पण जागा आहेत. जसं की बघा इथं मी थोडंसं तुम्हाला याच्यानुसार सांगतो की किती जागा असतील ते. बघा इथं 42 जागा म्हणजे म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर समजून जाईल की कशा पद्धतीने त्या जागा आहेत. तर बघा ह्या ज्या जागा आहेत, बघा इथं ज्या 12 ज्या जागा आहेत त्या UR साठी जागा आहेत. या 12 जागा कशासाठी, UR साठी जागा आहेत. नंतर बघा OBCसाठी बघा, OBCसाठी या 7 जागा आहेत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल मित्रांनो. नंतर इथं SCसाठी बघा, SCसाठी 4 जागा प्लस बॅकलॉगच्या जागा आहेत. नंतर STसाठी 2 जागा, बघा STसाठी 2 जागा आणि हे बॅकलॉगच्या जागा. आणि EWS आणि EWSसाठी अशा मिळून टोटल किती जागा आहेत, तर 42 जागा आहेत. तर ह्या जागा आहेत मित्रांनो. आता हे कशा पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरला पाहिजे किंवा याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल हे सर्व आपण पाहणार आहोत. तर बघा टोटल 42 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत मित्रांनो. फॉर्म सगळ्यांनी भरायचा. आणि एक्झामची जर लेवल बघितली तुम्ही तर आता पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला समजेलच की एक्झाम म्हणजे किती मार्काला येणार आहे. एकदम सोपा पेपर असणार आहे मित्रांनो. आता बघा इथं अकाउंटंट पदासाठी दिले बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये आहे बघा, बॅचलर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. आता बघा याच्यामध्ये बॅचलर डिग्री पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही BCom असाल तरी पात्र आहात, BBA असाल तरी पात्र आहात. पण सगळ्यात महत्त्वाचं पुढं आहे बघा, बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ही बॅचलर डिग्री झाली, इथं अँड दिले बघा. आणि हे पाहिजे, हे म्हणजे काय, इंटरमिडिएट इन CA. जर तुम्ही इंटरमिडिएट CA असाल है ना, इंटरमिडिएट किंवा दिले बघा, किंवा जरी इंटरमिडिएट CA नसाल तर तुम्ही इंटरमिडिएट इन कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट. म्हणजे बघा सगळेच लोक CA बनत नाहीत. इंटरमिडिएटचा अर्थ काय की सगळेच, आता इथं डायरेक्ट त्यांनी मग सांगितलं असतं की CAच पाहिजे म्हणून, सगळेच लोक CA बनू शकत नाही. तर तुम्ही जर इंटरमिडिएट CA असाल किंवा इंटरमिडिएट इन कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट असाल तर तुम्ही फॉर्म हा भरू शकता. आणि एज कितीपर्यंत आहे, तर 30 वर्षापर्यंत याचं एज आहे. तर बघा 30 वर्ष आहे म्हणजे जनरलसाठी. तर एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे, 30+ आता जाणार. बघा SCसाठी 30+5 म्हणजे 35 वर्ष, OBCसाठी 30+3 म्हणजे 33 वर्ष असं समजून चाला. आणि बाकी हे तुम्ही बघून घ्या, डिसॅबिलिटी वगैरे वगैरे. आता बघा प्रोसेसिंग फी काय असेल याच्यासाठी प्रोसेसिंग फी. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला मी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगणार आहे की तुम्ही फॉर्म भरायचा आहे का नाही भरायचा किंवा काय होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रोसेसिंग फी काय आहे तुमची, म्हणजेच बघा
अनरिझर्व असेल, OBC असेल, EWS यांच्यासाठी प्रोसेसिंग फी आहे 500 रुपये, म्हणजे फॉर्मची फी 500 रुपये आहे. आणि SC ST PWD असेल त्याच्यासाठी काय आहे तर नील आहे. टोटल काय आहे, नील आहे. आता पुढं बघूयात. बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पेपरला सर काय येईल, कशा पद्धतीने पेपर असेल. बघा अकाउंटंट, बघा देअर विल बी 1 टायर एक्झामिनेशन, म्हणजे एकच टायर आहे त्याला, म्हणजेच एकच वन शॉटच एक्झाम होणार आहे. द स्कीम ऑफ एक्झामिनेशन इज गिवन बिलो. बघा टेस्ट दिली, बघा कंपोनंट ऑफ टेस्ट आहे. आता बघा इथं पार्ट 1 मध्ये काय येणार आहे तुम्हाला, पार्ट 1 मध्ये लॉजिकल रिझनिंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजेच बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेवरती मित्रांनो फक्त 10 क्वेश्चन येणार आहेत आणि टोटल मार्क 10च असणार आहेत, म्हणजे खूप इझी पेपर असणार आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नसणार आहे. दुसरा आहे बघा क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, म्हणजेच गणितवरती पण मित्रांनो 10 प्रश्न असणार आहेत आणि 10च मार्क असणार आहेत. खरंच खूप सिम्पल असणार आहे. जनरल नॉलेजवरती जे आता चालू घडामोडी वगैरे काय घडते ते 10 प्रश्न आणि 10च मार्क असणार आहेत. बघा जनरल वर्बल ॲबिलिटी म्हणजेच इंग्लिश लँग्वेजला पण सेम आहे. इंग्लिश लँग्वेजला 10 प्रश्न आणि टोटल मार्क किती असणार आहे 10च, म्हणजे याचा जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही मित्रांनो. नॉन टेक्निकलची जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही, म्हणजे तुमचा गेम कुठं फिरणार आहे. बघा पार्ट 2 मध्ये डोमेन स्पेसिफिक क्वेश्चन, पार्ट 2 मध्ये काय काय तुम्हाला येणार आहे. बघा आता हे फक्त जरी कोणीही फॉर्म भरला, मी म्हणतो जरी अदर दॅन BCOMवाल्यांनी पण फॉर्म भरला, पण ज्यांना हे माहीत आहे बघा हेच येणार आहे मित्रांनो. फायनान्शियल अकाउंटिंग स्टँडर्ड, इनडायरेक्ट अँड डायरेक्ट टॅक्स मॅनेजमेंट, जसं की LDC वगैरे या एक्झामला आलं होतं. MIS असेल, कॉस्टिंग आहे, टेक्निक्स आहेत, टेक्निक्स ऑडिटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट, अकाउंटिंग, बघा फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट सायन्स आहे, ऑपरेशन अँड प्रोजेक्ट आहे, मॅनेजमेंट कंट्रोल आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस आहे, सिक्युरिटी ॲनालिसिस अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे आणि मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम आहे. म्हणजे अशा पद्धतीचा पेपर मित्रांनो येणार आहे पार्ट 2. आणि तो किती मार्काला असणार आहे, टोटल 80 मार्काला असणार आहे. आणि क्वेश्चन किती असणार आहे तर 80 असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन 120 आणि नंबर ऑफ मार्क्स किती असणार आहेत तर 120. आणि पेपर किती मार्काचा किती तासाचा असणार आहे तर 2 तास तुम्हाला दिले जातील, म्हणजेच 120 मिनिटे तुम्हाला दिले जातील. खरंच मित्रांनो खूप चांगली संधी आहे ही, कारण ज्यांचं फक्त अकाउंटमध्ये दांडगा अनुभव आहे किंवा चांगला स्टडी आहे अकाउंटचा, त्या विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप म्हणजे प्रचंड मोठी संधी आहे. कारण हे 10-10 मार्काचं आहे, याच्यामध्ये 5-7 मार्क कशीही तुम्हाला पडून जातील. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की पार्ट 2चा ज्याचा दांडगा अभ्यास आहे तो 100% क्रॅक करणार म्हणजे करणार. आता पुढचा आहे पार्ट बघा की क्रायटेरिया दिला आहे फॉर शॉर्टलिस्टेड. कसं शॉर्टलिस्टेड करतील ते फायनल सिलेक्शनसाठी. बघा ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C या सर्व पोस्टसाठी. बघा तर त्यांचं काय म्हणणं आहे, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. आता बघा टोटल किती मार्काचा पेपर आहे तर 120 मार्काचा. आता 120 मार्काचा पेपर आहे म्हणजे 40%, म्हणजे 12×4 = 48, म्हणजे 120 पैकी 48 मार्क तुम्हाला इथं मिळाले पाहिजेत. तसं OBC मध्ये काय आहे, 120 पैकी 35% मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. आणि SC ST PWD मध्ये 120 पैकी 30% मार्क आहे ना, म्हणजेच काय 12×36, म्हणजे तुम्हाला 36 मार्क तरी पडली पाहिजे तर तुम्हाला शॉर्टलिस्टेड केलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा पेपर तुम्हाला मित्रांनो द्यायचा आहे. बघा याच्यामध्ये अजून काही तुम्हाला डाऊट असेल काय असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म तुम्ही 100% भरून घ्यायचा आहे मित्रांनो. चांगली संधी आहे, एक चांगली संधी सोडू नका, फॉर्म भरा. जर काही तुम्हाला डाऊट असतील, अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्या कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करीन. कारण बरेच विद्यार्थी असतात की सोडून देतात आहे ना. मग एक्सपिरियन्स पण मॅटर करतो मित्रांनो. एक्सपिरियन्स एवढा मॅटर करतो की पुढची एक्झाम क्रॅक करण्यासाठी अगोदरचा एक्सपिरियन्स खरंच खूप मॅटर करतो. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की नाही मी स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम येतील मग मी स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम देईन मग हे करीन. पण ह्या एक्झामकडे कोण बघत नाही मित्रांनो. आणि आपण महाराष्ट्रातल्या मुलांनी ह्या एक्झामकडे 100% बघितलं पाहिजे आणि एक्झाम दिली पाहिजे. कारण बाहेरचे येऊन ह्या एक्झाम क्रॅक करून पोस्ट घेतात आणि आपली मुलं इथंच अडकलेले असतात की अनुभव लागेल का, अनुभव लागतोय आणि तशी कोण घेणार नाही वगैरे वगैरे भरपूर गोष्टी असतात मित्रांनो. तर असं काही नसतं, ज्या त्या गोष्टी जिथली तिथं ॲडजस्ट केल्या जातात आणि मॅनेजमेंट व्यवस्थित असतं, त्यामुळे काय अडचण
येत नाही, जिथं तिथं ती लोकं पण आपल्याला काही गोष्टी सूट पण दिली जाते. त्यामुळं आणि माझ्या डोळ्यासमोरची काही उदाहरणं आहेत की तिथं म्हणजे जास्त मेजर नाही पण थोडं काय तुमचं असेल तर तिथं त्यांनी सूट काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळं हा फॉर्म तुम्हाला 100% भरून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि एक लाईक नक्की करायचं आहे मित्रांनो. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.